रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यावरती मी तिच्याशी बोलायला लागले की बाबा तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे. तर तिने मला तिचं नाव वैभव म्हणून म्हणजे ती मुलगा म्हणून बोलत होती. तर मला असं वाटलं हा कोण आहे नवीन, कोणतरी नवीन असावा, म्हणून मी नॉर्मली आता एक्सेप्ट केलं आहे. तर मग बोलत राहिले. मग काही दिवसांनी माझा भाऊ बोलायला लागला आणि थोड्या दिवसांनी जेव्हा मी वापस आले तेव्हा मला असं कळालं की ही माझी ती मैत्रीण आहे मी जिच्याशी कधीच नाही भेटले, ती वाली ती मैत्रीण आहे. मी खूप शॉक होते की बाबा हिने माझ्या भावाला का रिक्वेस्ट टाकली. तिला वाटलं असेल किंवा म्युच्युअल फ्रेंड्समध्ये वगैरे आलं असेल म्हणून मी काही एवढं लक्ष नाही दिलं. त्या ह्याच्याने तिने मला वापस रिक्वेस्ट पाठवली. ॲक्च्युली तेव्हा मला हे कळालं होतं. ते मला कळल्यावरती मी तिला विचारलं की तू असं का केलंस, की म्हणजे त्याला कसं काय, तू ओळखतेस का त्याला, फ्रेंड आहात का, कुठल्या फ्रेंड सर्कलमध्ये येता का. तर ती म्हटली की नाही, तो माझ्या रिक्वेस्टवरती आला होता, तो माझ्या सजेशन्समध्ये आला होता सॉरी, त्यामुळे मी त्याला रिक्वेस्ट टाकली. मग म्हटलं ओके जाऊ दे. पण माझा भाऊ स्वतःला खूपच जास्त हिरो समजताना त्याला असं वाटलं की ओ माय गॉड, ही मला का मेसेज करते आणि हिने मला आधी असा रिक्वेस्ट वगैरे का टाकलं होतं. मग मी तिला समजवलं आणि त्या दोघांचा कॉन्टॅक्ट कायमचा तोडून टाकला. तो कॉन्टॅक्ट तोडल्यानंतर सुद्धा ती माझ्याशी बोलत होती. म्हणजे आमचं फ्रेंडशिप तुटलं नव्हतं तोपर्यंत. आमची फ्रेंडशिप चालत राहिली. खूप जास्त क्लोज होत गेलो आम्ही. आणि माझ्या 10th माझ्या स्कूल फ्रेंड्सचे आणि माझे खूपच वाद झाले होते. त्यामुळे आम्ही थोडंसं माझ्यात आणि त्यांच्यात दुरावा झाला होता. मग हिच्याशी मी खूप क्लोज गेले आणि ह्या लोकांना खोटं बोलले की ती मुलगी नाही आहे जे तुम्ही समजताय, ती कोणीतरी वेगळी आहे. म्हणजे ती वैभव आहे, तो एक मुलगा आहे ज्याच्याशी माझी मैत्री झाली. तेही अचानक ऑनलाईन फ्रेंड म्हणून मैत्री झाली होती आमच्या स्नॅपवरती, असं खोटं मी माझ्या मित्रांना सांगितलं. इथेच मी खूप मोठी गडबड केली. त्यांनी मला विचारलं की तू तिचा फोटो दाखव, आणि मी तिचा फोटो दाखवू शकत नव्हते त्यांना. त्यामुळे